मी सध्या साताऱ्यातील कोयना बॅकवॉटर परिसरात आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी आता कोकणाला जोडणाऱ्या या पुलांची पाहणी देखील करताना आपल्याला पाहायला मिळालं। रात्री ते आता या पुलाची पाहणी करत आहेत। सकाळी ते पंढरपूर दौऱ्यावर होते आणि त्यांचा दौरा आटपून त्यांनी आता संध्याकाळी आपल्या दरे गावातील आणि सातारा जिल्ह्यातील जो सर्वात मोठाचा त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रात्रंदिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच उपमुख्यमंत्री आता रात्रीच्या वेळी देखील या ठिकाणी पुलाची पाहणी करण्यासाठी आले आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जो पूल आहे तो सातारा जिल्ह्यात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या पुलाच्या माध्यमातून एकंदरीत जर पाहायला गेलं तर सातारा टू कोकण हा जो मार्ग आहे तो पूर्ण आपल्याला सोयीस्कर होताना पर्यटकांसाठी होऊन जाईल आणि महाबळेश्वरातील हा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मानला जातो। या प्रकल्पामध्ये विविंग गॅलरी हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण देखील असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच विविंग गॅलरीचं काही दिवसामध्ये आणि या पुलाचं उद्घाटन देखील होणार आहे। या विविंग गॅलरीमध्ये तब्बल 400 माणसं या ठिकाणचा जो नैसर्गिक नजारा आहे तो पाहताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे नवीन महाबळेश्वर यातील हा सर्वात महत्त्वाचा जो कोकणाला जोडणारा पूल आहे तो देखील आता पूर्ण होताना पाहायला मिळतो आणि रात्रीच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन आत्ता या पुलाची पाहणी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा।